इयत्ता 12वीचे विद्यार्थी. मागच्या लेक्चरमध्ये ट्रेडिंग अकाउंट आपण डिस्कस केलं होतं. आज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा जो भाग आहे तो आपण डिस्कस करणार आहे. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट आणि क्रेडिट साईडला काय काय आयटम्स डिस्प्ले होतात ते पाहूयात. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टार्ट्स विथ बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. युजली जर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार बाय बॅलन्स सॉरी बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. त्यानंतर इन्कम साईड पटकन आली पाहून घेऊयात की इन्कम साईडमध्ये कमी आयटम्स आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटमध्ये. ते आहेत रेंट रिसिव्ड, जागेचं भाडं प्राप्त झालं असेल तर, इंटरेस्ट रिसिव्ड, व्याज मिळालं, कमिशन रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, अशा पद्धतीचे जे काही इन्कम आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दिसणार आहे. दीज आर ऑल इनडायरेक्ट इन्कम. ठीक आहे, अप्रत्यक्ष इन्कम आहे. त्यानंतर बाय मिसलिनियस रिसिट्स, काही जर किरकोळ उत्पन्न मिळालं असेल तर त्याला आपण बाय मिसलिनियस रिसिट्स असं म्हणतो. त्या व्यतिरिक्त बॅड डेब्ट्सची जी ऍडजस्टमेंट आहे बाय आरबीडीडी, जर एक्सेस आरडीडी असेल, एक्सेस रिझर्व जर असेल तर दॅट विल कम ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. त्यानंतर सन्ड्री इन्कम, बॅड डेब्ट्स रिकवर डेट खूप महत्वाचा आयटम आहे की बॅड डेब्ट्स झालेले पूर्वीचे पैसे आज ह्या वर्षी रिकवर झाले, त्यामुळे हा इन्कम आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण शो केला आहे. त्या व्यतिरिक्त प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स असेट, तुम्ही जर असेट्स विकले असतील आणि तुम्हाला प्रॉफिट झालं असेल, सपोज 10,000चं फर्निचर 15,000ला विकलं, 5,000 रुपये काय झालं, प्रॉफिट झालं. सो यू विल शो ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स असेट. हे सगळे इन्कम होते. आता आपण डेबिट साईडला एक्सपेन्सेस बघूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला एक्सपेन्सेस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची कधी कधी सुरुवात अशी होऊ शकते की टू ग्रॉस लॉस ब्रॉट डाऊन, क्वचितच होते. ग्रॉस लॉस शक्यतो कुठल्याही गणितात आजपर्यंत मी पाहिलेलं नाही, त्यामुळे ग्रॉस लॉस क्वचित येऊ शकतं गणितात. पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मात्र खूप वेगवेगळे व्हरायटी ऑफ एक्सपेंडिचर आहेत दॅट हॅज टू बी शोन. पहिलं आहे टू सॅलरीज, ऑफिस सॅलरी ऑफकोर्स, टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस. वर्गामधून डिस्कस करताना आपण ह्याला डिस्कस केलं होतं की अनप्रोडक्टिव्ह वेजेस काय असतात. असं वेजेस की जे प्रोडक्टिव्ह पर्पजसाठी दिलेलं नाही त्याला आपण म्हणतो अनप्रोडक्टिव्ह वेजेस, दॅट विल फॉल ऑन डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस, ऑफिसमध्ये होणारे सगळे खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दिसतात. रेंट, ऑफिसचं रेंट, त्यानंतर स्टेशनरी अँड प्रिंटिंग किंवा प्रिंटिंग स्टेशनरी, जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, किरकोळ काय खर्च असतील, सर्वसाधारण खर्च असतील, ऑल दिस विल बी शोन ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन व्हरायटी ऑफ द असेट्स, मे बी इट इज प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, बिल्डिंग, यु नो, यावरचं डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला शो केलं जाणार आहे. त्यानंतर पोस्टेज अँड टेलिग्राम, पोस्टाचा काही खर्च केला असेल तर, टेलिफोन चार्जेस म्हणजेच आजच्या काळात मोबाईल चार्जेस, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, त्यानंतर कन्व्हेन्स, लोकल ट्रॅव्हलिंगचा एक्सपेन्सेस, ॲडव्हर्टिजमेंट, इंटरेस्ट ऑन लोन. त्यानंतर सपोज जर तुम्ही लोन घेतलं असेल तर त्यावर तुम्ही व्याज देता, इट इज युअर एक्सपेंडिचर, इनडायरेक्ट एक्सपेंडिचर बिझनेसचा, इट विल बी शोन टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. रिपेअर्स अँड रिन्युअल, दुरुस्ती आणि देखभाल खर्च. त्यानंतर ऑडिट फी जी तुम्ही सीएला पे करता किंवा कॉस्ट अकाउंटंटला कॉस्ट ऑडिट फी द्यायचं असेल तर ती सुद्धा इथेच येते. लॉस बाय फायर, आगीमध्ये काही माल तुमचं नष्ट झालं असेल तर किती लॉस तुम्ही एक्झॅक्टली सहन केलाय तो इथे येणार आहे. सो टू डिस्काउंट ऑन अलाउड टू डिस्काउंट अलाउड, दिस डिस्काउंट इज जनरली अलाउड टू द कस्टमर राईट थ्रू द इयर, तो इथे दिसणार आहे. कमिशन अलाउड, त्यानंतर कॅरेज आउटवर्ड, माल विकतानाचं गाडी भाडं जे आहे, ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला शो केलं जाईल. त्यानंतर टू इन्शुरन्स, हे इन्शुरन्स प्रीमियम आहे. त्यानंतर एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, त्यानंतर आहे प्रॉफिट सॉरी प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन, पी एफचे पैसे वर्गणी स्वरूपात जर बिझनेसच्या मालकाने दिले असतील, प्रोव्हिडंट फंड पे केला असेल तर दॅट विल बी एक्सपेंडिचर ऑफ द बिझनेसमॅन, दॅट विल बी शोन ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. पी एफ कॉन्ट्रीब्युशन हा बिझनेसचा खर्च आहे. त्यानंतर रेंट रेट टॅक्सेस,
रेंट, जागेचं भाडं किंवा टॅक्सेस पे केले असतील तर हा सुद्धा खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला शो करावा लागेल. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस ऑफकोर्स बिलॉंग टू ऑफिस, लिगल चार्जेस, बँक चार्जेस, ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सच्या बाबतीत ना एक छान गोष्ट लक्षात ठेवा. ट्रेड एक्सपेन्सेस जर सन्ड्री एक्सपेन्स, जनरल एक्सपेन्स किंवा इतर अशा मिसलिनियस एक्सपेन्स सोबत आले असतील तर ट्रेड एक्सपेन्सेस दाखवायचं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि बाकीचे उरलेले सगळे खर्च कुठे दाखवायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. पण जर ट्रेड एक्सपेन्सेस एकटे आले असतील ट्रायल बॅलन्समध्ये, इतर कुठले खर्च म्हणजे जनरल एक्सपेन्स, सन्ड्री एक्सपेन्स, मिसलेनियस एक्सपेन्स असे जर खर्च आलेले नसतील तर ट्रेड एक्सपेन्सेस दाखवायचे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे दिलाय एक्सपोर्ट ड्युटी. माल देशाच्या बाहेर पाठवताना आपण एक्सपोर्ट ड्युटी पे करतो गव्हर्नमेंटला, कस्टम डिपार्टमेंटला. ती जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. पॅकिंग चार्जेस, त्यानंतर मिसलेनियस चार्जेस, किरकोळ काही चार्जेस असतील तर, आणि डेटर्सच्या वर कॅल्क्युलेट केलेली फर्दर बॅड डेब्ट्स आणि आरडीडी त्याची ऍडजस्टमेंट कशी होते त्याचा फॉर्मॅट बघा डेबिट साईडला लिहिलाय. 2 RBDD बोल्ड लेटरमध्ये दिसत असेल तुम्हाला. 2 RBDD अकाउंट रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स अकाउंट. सगळ्यात पहिला आयटम्स लिहिणार आहात तुम्ही बॅड डेब्ट्स, ते ट्रायल बॅलन्स मधून घ्यायचं. ऍड फर्दर बॅड डेब्ट्स ते ऍडजस्टमेंट मधून लिहायचे. ऍड न्यू आरडीडी रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स ते सुद्धा ऍडजस्टमेंट मधून येणार आहेत. आणि लेस ओल्ड आरडीडी रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स हे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला तुम्हाला हा बॅलन्स दिलेला असतो. इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी काही ऍडिशनल हे ऍडजस्टमेंट करावे लागतात पेपरमध्ये. 11वीच्या विद्यार्थ्यांना नाही. डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे वरचं लक्षात ठेवण्याची खूप आवश्यकता नाहीये. ठीक आहे. काय आयटम्स आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ऍडिशनल टू सॅलरी टू पार्टनर. सपोज एखाद्या पार्टनरला सॅलरी देणं बाकी असेल किंवा दिली असेल वर्षभरामध्ये तर त्याची ऍडजस्टमेंट होते टू सॅलरी टू द पार्टनर. पार्टनर्स कॅप सॉरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आम्ही लिहिणार आहोत सॅलरी गिवन टू द पार्टनर. हा बिझनेसचा एक्सपेन्स आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. सी पार्टनरशिप फर्म आणि पार्टनरचं जर ठरलं असेल की पार्टनरशिप फर्म पार्टनरला काय देणार आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल तर हा पार्टनरशिप फर्मचा एक्सपेन्स आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला शो केलं पाहिजे. त्यामुळे इंटरेस्ट ऑन कॅपिटल दोन्हीही पार्टनरचा, सपोज ए आणि बी दोन पार्टनर असतील तर दॅट विल बी शोन टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. सिमिलरली कमिशन टू द पार्टनर इज ऑल्सो एक्सपेन्स ऑफ द फर्म. कमिशन टू पार्टनर सुद्धा पुढे दाखवणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि ड्रॉइंग्स म्हणजे जे पार्टनरनी पर्सनल यूजसाठी पैसे विड्रॉ केले असतील किंवा एका विशिष्ट रकमेचं माल बिझनेसमधून विड्रॉ केलं असेल, गुड्स विड्रॉन बाय द पार्टनर, त्या रकमेच्या काही पर्सेंटेज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स चार्ज केलं जातं पार्टनरशिप फर्मकडून. दॅट इज अ इन्कम ऑफ पार्टनरशिप फर्म अँड ऑफकोर्स एक्सपेन्स ऑफ पार्टनर. पण हे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे पार्टनरशिप फर्मचं काय आहे, इन्कम आहे. त्यामुळे आपण कुठे दाखवतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि हे सगळं झाल्यानंतर जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड मोठी असेल, डेबिट साईड छोटी असेल तर काय येतं नेट प्रॉफिट. आणि हे नेट प्रॉफिट कुठे ट्रान्सफर होणार, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा पार्टनर्स करंट अकाउंट पार्टनरशिप फर्मच्या केसमध्ये. आणि जर डेबिट साईड जास्त असेल आणि क्रेडिट साईड कमी असेल तर हा जो नेट लॉस आहे हा कुठे ट्रान्सफर होणार, हा सुद्धा पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या अकाउंटला ट्रान्सफर होणार आहे. ठीक आहे. हे होतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. दोनदा हा व्हिडिओ एकदा तुम्ही पहा, कसं शक्य आहे तुम्हाला रिव्हिजन करणं. आय होप इट विल प्रूव्ह व्हेरी युजफुल टू यू. पुढच्या सेशनमध्ये आपण बॅलन्स शीट पाहूयात.